आता मला एक सांगा, तुम्हाला छान मॅडम गायडन्स करत होत्या तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष होतं का रे? कुणाचं होतं? हात वरती करा बरं. मग आता तुमच्यासाठी स्वतःसाठी पहिल्यांदा एकदा टाळ्या आहे. आता बघा तुम्ही लकी आहात की नाही? माहितीये तुम्हाला आमच्या वेळेसची कंडिशन काय होती? आमच्या पेरेंट्सला करिअर गायडन्स काय हे माहितीच नव्हतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, करिअर म्हणजे फक्त 2-3 करिअर माहिती होते. डॉक्टर, इंजिनियर, टीचर. एक तर डॉक्टर हो हुशार असेल तर डॉक्टर हो, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी हुशार असेल इंजिनियर हो, आणि नाहीच काही टीचर. ठीक आहे, आम्ही 3 करिअर मध्ये जाणार. पण तुम्ही नशिबान आहात की तुमच्यासाठी नंबर ऑफ करिअर्स ओपन आहे. खूप सारे अबंडन्स ऑफ करिअर. इतके करिअर्स आहेत की कुणीही खाली राहू शकत नाही. आणि तुम्हाला या तुमच्या करिअरच्या गायडन्स, तुमच्या या करिअर विषयी गायडन्स करण्यासाठी आज तुम्हाला छान लोक लाभलेली आहे. आमच्या मोळ्या मॅडम लाभलेल्या आहे. किती छान मार्गदर्शन केलं ना त्यांनी. आवडलं ना तुम्हाला? त्यांनी काय म्हटलं माहिती आहे का? त्यांनी पहिली गोष्ट सांगितली. कोणती सांगितली होती सांगा बरं? हा, येस येस, जंगलातल्या काय वैशिष्ट्य होतं मग त्या गोष्टीचं? सांगा पटकन. प्रत्येक प्राणी अलग आहे. प्रत्येक प्राण्याची स्ट्रेस वेगळी आहे. हा, मग साप असा पटपट चालतो तसा कासव चालू शकेल का? नॉट पॉसिबल. मग दोघांनी म्हटलं की आम्ही एकसारखंच राहू, होऊ शकेल का? बरोबर आहे. आपल्या हाताची जर 5ही बोटं सारखी असती तर आपलं होल्डिंग प्रॉपर असतं का? बोट चांगली बनली असती का? बोटं भिन्न आहे ना. देश चालायसाठी सगळे डॉक्टर आणि इंजिनियर राहिले असते तर देश चालला असता का? किती सारे प्रोफेशन्स आहे ना. मग या प्रोफेशन्सचं तुम्हाला जर प्रॉपर मार्गदर्शन राहिलं तर तुम्ही चांगले प्रोफेशनलिस्ट बनू शकाल ना. समजा एक मनुष्य आहे, त्याला दुकान लावायचं आहे. त्याने एक दुकान लावलं भाजीपाल्याचं आणि त्याने कसाही भाजीपाला ठेवून दिला. आणून वांगे आणले, एक ढीग मारला, टमाटरचा ढीग मारून टाकला, कसा तरी असं ठेवून दिलं. आणि एक तो तेवढेच वांगे, तेवढेच टमाटर, तेवढेच कांदे घेऊन एक दुसरा व्यक्ती बसला. त्याने मस्त अरेंज केला. टमाटरची छान अशी टेकडी बनवली, सुंदर छान छान टमाटर समोर ठेवले, वांगे छान लावले. हां, असं अट्रॅक्टिव्ह पद्धतीने त्याने आपलं दुकान मांडलं. आता गर्दी कुठे होणार? कुठे होणार? 2 पैशांनी जरी त्याचं महाग असलं तरी लोक जाणार कुठे? कारण त्यांनी स्किल डेव्हलप केली ना. केली की नाही? विकण्याची स्किल डेव्हलप केली. मला जर विकायचं असेल तर मी काय केलं पाहिजे, है ना. म्हणजे त्याचं करिअर त्याला चांगलं करण्यासाठी पहिले स्वतःला काय करावं लागलं? काय करावं लागलं? डेव्हलप करावं लागलं ना. स्पेशलिस्ट बनावं लागलं की नाही, है ना. तसंच आहे इकडे 5वीचे पोर, 5वीच्या पोरांचं करिअर बनणार की नाही बनणार सांगा. तुम्हाला करिअर 5वीचे पोरं इयत्ता 5वी, कोणतं 6th आहे का? ओके, 6वी. नंबर 2, रो नंबर 2, त्यातला नंबर 3 हवं. काय आहे बाबा, तुझं लक्ष कुठे आहे? तुला करिअर घडवायचं की नाही घडवायचं? घडवायचं ना. मग तुझा इंटरेस्ट कशात आहे? उभा राहा बरं थोडा. इंटरेस्ट कशात आहे? स्पोर्ट्स मध्ये आहे. म्हणून तुझी खेळण्याची ती सुरू होती वाटते. ओके, बरं तू इंटरेस्ट नुसार काम करतो. तर ठीक आहे. मला एक सांगा, असं प्रत्येकाला स्वतःला ओळखता आलं पाहिजे. मॅडमनी सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही काय शिकलं पाहिजे? स्वतःला ओळखणं. आता स्वतःला ओळखणं म्हणजे काय? की मला काय
आवडतं, माझा इंटरेस्ट कशात आहे, हे जर तुम्ही शिकला तर तुम्ही त्याच्यात स्पेशलिस्ट बनणार. बरोबर. तुम्हाला मार्ग खूप मिळतात. मॅडमनी त्यांच्या स्वतःच्या मुलाचं उदाहरण दिलं की त्याला स्पोर्ट्स आवडायचं, पण आम्ही त्यांचं काय माझं काय, आम्हाला असं वाटायचं की आम्ही टीचर, लोक काय म्हणतील, मार दुनियाभराला पोरांना शिकवत आहे, दुनियाभराची पोरं डॉक्टर इंजिनियर घडवत आहे, आणि स्वतःचे मुलं आम्ही त्यांना जबरदस्तीने कर अभ्यास कर अभ्यास. अभ्यास तर जरुरी आहे, प्रश्नच नाही. प्रत्येक विषय तुम्हाला आलाच पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही आहे? गणित आलीच पाहिजे, इतिहास तुम्हाला माहीतच पाहिजे, भूगोल तुम्हाला माहीतच पाहिजे, विज्ञानाचं ज्ञान असलंच पाहिजे. ह्या सगळ्यासोबत तुमचं बेस्ट काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि तुम्ही ज्यात बेस्ट आहे हे जर एकदा तुम्ही स्वतःला ओळखलं तर तुम्ही करिअर घडवायसाठी काय झाल्यात, तयार झाल्यात. बरोबर आहे? हा. मग ही तयारी, कुठलीही तयारी करायच्या आधी पूर्व तयारी करायची असते. पूर्व तयारी म्हणजे तुमचा 10वी पर्यंतचा अभ्यास, तो अगदी छान केला पाहिजे. नंतर आपली आवड ओळखली पाहिजे आणि आपली आवड ओळखून त्यात स्पेशालिस्ट झालं पाहिजे. जरुरी नाहीये प्रत्येकाने डॉक्टर इंजिनियर व्हायला. करिअर म्हणजे डॉक्टर इंजिनियर वकील टीचर CA हेच होणं आहे का? करिअर म्हणजे आपलं अर्थार्जन करण्यासाठी, पैसा कमविण्यासाठी एक छानसं प्रोफेशन निवडणे, त्यात मास्टरी गेन करणे आणि स्वतःला समोर घेऊन जाणे. कळलं? कळलं ना? मग आता मी एक साधं टेलरचं उदाहरण देते. टेलर असते ना, मग आई कुठल्याही टेलरकडे ब्लाऊज नेऊन टाकते का? काय म्हणते, ती चांगलीच शिवत नाही, तो चांगलाच शिवत नाही, की तो टेलर खूप छान शिवतो. मग तो 350 रुपये कमी नको घेऊ ना, आम्ही त्याच्याकडे नेऊन टाकणार. 200 रुपये किंवा 150 रुपये घेणाऱ्या टेलरकडे आम्ही जाणार नाही, कारण तो कपडा बिघडवतो, ब्लाऊज बिघडवतो, मग तो पैसा वेस्ट होतो. म्हणून आम्ही वेस्ट पेक्षा बेस्ट कडे जातो. बरोबर. मग आयुष्यात काय व्हायचा प्रयत्न करायचा तुम्हाला? व्हेरी गुड. काय व्हायचा प्रयत्न करायचा आहे? मग किती जण बेस्ट व्हायचा प्रयत्न करणार? हात वरती करा. व्हेरी गुड. मग सगळेच जण जर बेस्ट झाले तर करिअरचा काही प्रॉब्लेम आहे का? नाहीये. लोक विनाकारण ओरड मारतात, बेरोजगारी आहे, पैसे मिळत नाही. अरे तुम्ही तुम्हाला घडवलं